होतो, मी उगीचच सायकल नाही ना घेतली, मी वडिलांना त्रास देतोय का, मला आत्ता सायकल घेण्याची गरज होती का, आणि ती काडी तू 2 रुपयाला विकली तर एका काडी मागे तुला 1 रुपया राहील. महानगरपालिकेच्या वसतिगृहामध्ये एक पॅरासाइट म्हणून राहिलो. येणाऱ्या पुढच्या 1 वर्षामध्ये यांचा घरचा सातबारा माझ्याकडे गहाण ठेवण्यासाठी असेल असं सांगता सांगता 9 लोकांनी हाकललं होतं. 10व्या माणसाकडे जावं की नाही हा विचार मनात होता. 3 लाखाच्या भांडवलाने सुरू केलेलं कपड्याच्या दुकानामधून 10 लाख रुपये आले. गारिकगारवाले या व्यवसायापासून 300 रुपयाची पहिल्या दिवसाची कमाई ते आज करोडो रुपयांच्या उलाढालीपर्यंतचा व्यवसाय. या व्यवसायामधील माझा प्रवास सांगण्यासाठी आज मी तुमच्या समोर उभा आहे. नमस्कार, मी मयूर मगन दौंडकर, मूळचा राहणारा शेलपिंपळगाव, तालुका खेड, जिल्हा पुण्यामधील. शेलपिंपळगाव या गावामध्ये माझा जन्म झाला. सुरुवातीचं शिक्षण शेलपिंपळगावमध्येच, पहिली दुसरी. सुरुवातीपासूनच मेरिटमध्ये असणारा मी विद्यार्थी. पहिली दुसरी झाल्यानंतर वडील MIDC मजूर असल्यामुळे मी म्हाळुंगे इंगळे चाकण MIDC मध्ये शिफ्ट झालो. तिसरी आणि चौथीचं शिक्षण चाकण MIDC मध्ये झालं. त्यानंतर वडिलांची परिस्थिती थोडी हलाखीची असल्यामुळे 5वी मध्ये मला आळंदीमध्ये वारकरी शिक्षण संप्रदायामध्ये टाकलं. एक गव्हाचं पोतं तिथे देऊन वर्षभराचं शिक्षण घ्यायचं अशा एका वारकरी शिक्षण संप्रदायाच्या छोट्याशा शिक्षण संस्थेमध्ये मी सहभागी झालो. आणि त्या ठिकाणी मृदंग वादन असेल, पेटी वादन असेल, गायन असेल, शिक्षण घ्यायचं काम मी त्या ठिकाणी केलं. 6वी मध्ये असताना पहिले प्रवचन मी या शिक्षणातून एका दशक्रिय विधीच्या कार्यक्रमामध्ये केलं. नंतर पुढे जात असताना 7वी, 8वी, 9वी, 10वीचं शिक्षण शेलपिंपळगावच्या श्री शिवाजी विद्यालयामध्ये झालं. परंतु हे शिक्षण करत असताना काही गोष्टी अशा होत्या. वडिलांनी सुरुवातीला नेहमी पहिलीपासून 10वी पर्यंत नेहमी वर्ष सुरू व्हायच्या आधी सांगण्यात यायचं की या वर्षी जर तुझा पहिला नंबर आला तर तुला मी सायकल देणार. परंतु पहिली गेली, दुसरी गेली, तिसरी गेली, चौथी गेली आणि तसंच 7वी पर्यंत आलो. नेहमी पहिला नंबर आल्यानंतर वडील म्हणायचे की यावर्षी आपल्याला थोडासा शेतीमधून उत्पन्न कमी मिळालेलं आहे किंवा माझा पगार कमी आलेला आहे, तर आपण पुढच्या वर्षी करूयात का रे हे. तर मग यामध्ये मी समजून घ्यायचो की चला पुढच्या वर्षी तरी सायकल मिळेल. पुन्हा नवीन जिद्दीने, नवीन चिकाटीने अभ्यास करायला चालू करायचो. परंतु 8वी मध्ये ते एक वय असं झालं होतं की मी जिद्द करायला, मी त्यांच्याकडे काही गोष्टींची डिमांड करायला शिकलो होतो. त्यानंतर 8वी मध्ये पहिला नंबर आल्यानंतर मी रडून 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 त्यांच्याकडून सायकल घेण्याचा हट्ट माझा पूर्ण करायचंच ठरवलं. रडत 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 त्यांनीही इकडून तिकडून 2700 रुपये जमा केले आणि ते 2700 रुपये घेऊन आम्ही आमच्या जवळची बाजारपेठ म्हणजे चाकणमध्ये गेलो. चाकणमध्ये गेलो. मला आठवतंय की माणिक चौकामध्ये एक सायकलचं दुकान आहे. त्या दुकानामध्ये गेल्यानंतर वडिलांनी सायकलची किंमत विचारली तर किंमत होती 2700 रुपये. ॲटलासची सायकल होती. मला घ्यायची तर रेंजर होती, परंतु ती माझ्या बजेटमध्ये नसल्यामुळे चला रेंजर नाही तर ॲटलास. मग ॲटलासची सायकल घ्यायला गेलो आणि 2700 रुपये त्यांनी सांगितलं. वडिलांच्या खिशामध्येही तेवढेच होते. वडिलांनी सायकल ठरवली आणि सायकलचा ज्यावेळी डील चालू होती तर ती डील कंप्लीट करत असताना वडिलांनी त्यांना एक रिक्वेस्ट केली की मला 50 रुपये मला द्या, जेणेकरून मी ही सायकल कुठल्या तरी एका टेम्पोमध्ये टाकून त्या टेम्पोमध्ये आम्ही दोघेजण बसून घरी जाऊ. कारण चाकणमधून 12 किलोमीटरवर माझं गाव होतं. परंतु कुठलाही त्या ठिकाणी आम्हाला तसा त्यांनी प्रतिसाद दिला नाही. 50 रुपये रिटर्न नाही दिले. त्या क्षणी वडिलांनी सायकलला पेडल मारलं आणि त्यांच्या मागे कॅरेजवर मी बसलो आणि वडिलांनी जास्त दिवस सायकल नसेल चालवली किंवा काय, आणि 10 किलोमीटरचा प्रवास जसा 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 चालू झाला, सुरुवातीला आनंदात असणारा मी हळूहळू 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 निराशेकडे जायला लागलो. वडिलांच्या अंगातून येणाऱ्या घामाच्या धारा हळूहळू हळूहळू मला निराशेकडे घेऊन जात होत्या. मला ते पाहून माझ्या जीवनामध्ये मी दुःखी 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 होत चाललो होतो. वडिलांकडे पाहत होतो. मी उगीचच सायकल नाही ना घेतली, मी वडिलांना त्रास देतोय का, मला आत्ता सायकल घेण्याची गरज होती का, आज वडिलांकडे कसलेही पैसे नाहीत, काही नाहीत, याचे विचार मनामध्ये फिरायला लागले. हे विचार मनामध्ये असताना हळूहळू हळूहळू घरापर्यंत आलो. रात्र पूर्ण विचारांमध्ये गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो. ठरवलं की ह्या सायकलचे पैसे आपल्याला वसूल करायचे. सायकलचे पैसे वसूल कसे करायचे थोडा विचार करता करता एक 12 वाजायची वेळ आली. अचानक आठवलं समोरून एक आईस्क्रीमवाला चाललेला होता की आईस्क्रीमवाल्याला थांबवलं आणि त्याला विचारलं की कुठून घेतोस आईस्क्रीम. त्याने सांगितलं की अशा अशा ठिकाणावरून आईस्क्रीम घेतो, 1 रुपयाला एक काडी येते आणि ती काडी तू 2 रुपयाला विकली तर एका काडी मागे तुला 1 रुपया राहील. मग
लागलीच सायकलला पेडल मारलं, आईस्क्रीमच्या कारखान्यामध्ये गेलो. आईस्क्रीमच्या कारखान्यामध्ये गेल्यानंतर तिथून आईस्क्रीम कशा भेटतात, काय त्याला ॲडव्हान्स द्यावा लागतो का वगैरे वगैरे विचारून 100 आईस्क्रीम घेऊन मी निघालो. 100 आईस्क्रीम घेऊन मी निघाल्यानंतर पहिला दिवस अतिशय म्हणजे तुम्हाला म्हणू शकतो की लाज वाटत होती. आवाज निघत नव्हता. कोणाला काय बोलावं, आईस्क्रीम कशी विकावी हे कळत नव्हतं. जिकडे-तिकडे जाऊ गावामध्ये सगळे ओळखीची लोकं भेटत होते. जो तो भेटेल तो थट्टा-मस्करी करत होता, की "अरे वाह! सायकल घेतली आणि आईस्क्रीमचा व्यवसाय चालू केला." म्हणजे आईस्क्रीमचा व्यवसाय चालू केला का हे विचारण्यापेक्षा, की तू सायकल तुझ्या वडिलांनी आईस्क्रीमचा व्यवसाय करण्यासाठीच घेतली आहे, असा लोकांचा समज झाला. मग हळू वर्गातल्या मुलांना, मुलींना आईस्क्रीम देत होतो. गावागावामध्ये म्हणजे पलीकडे बहुळ असेल, मोहितेवाडी असेल, दौंडकरवाडी असेल, शेलगाव असेल, या गावांमध्ये आईस्क्रीम विकली. आईस्क्रीम विकून 3 महिने सततच्या कष्टामधून पहिली आयुष्याची कमाई पूर्ण केली. ₹15,000 जमले होते. या कमाईचं करायचं काय? म्हणून एक विचार केला आणि विचार केलेला असताना म्हटलं चला आता आई-वडिलांनी आपल्याला गिफ्ट केलेली सायकल आणि आता आपण वडिलांना आणि आईला काहीतरी गिफ्ट करूयात. हे ठरलेलं असताना विचार करत होतो काय घ्यावा? मग वडिलांसाठी म्हटलं की एक शर्ट आणि पॅन्ट शिवावी. तर शर्ट पॅन्ट शिवायची म्हणजे त्याच्यासाठी कापड लागतं. कापड लागतं म्हणजे दुकानात जावं लागणार. आईने आणि वडिलांनी कधीही मोठी दुकानं पाहिलेली नव्हती. इव्हन मीही पाहिलेली नव्हती. मग दारावरच जे कपडे विकणारे लोकं येतात. मग त्या कपडे विकणाऱ्या लोकांकडून एक पॅन्ट आणि एक शर्टचं कापड ₹150 बार्गेन करून घेतलं आणि वडिलांसाठी एक शर्ट पॅन्ट घेऊन तो शिवायला दिला. त्यानंतर आईसाठी साडी घ्यायला चाकणला गेलो. एका सेलमधून ₹200 ची साडी आईला घेतली आणि ती आईला गिफ्ट केली. आता हे झाल्यानंतर पुढे गेलो. 8वी-9वी झाली. 2 वर्ष आईस्क्रीम विकली आणि आईस्क्रीम विकून थोडंफार कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्याचं काम केलं. थोडं पुढे आलो आणि 10वीच्या परीक्षा झाल्या. 10वीच्या परीक्षा झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं वाटायचं त्यावेळी की एक स्मार्टफोन स्वतःचा असावा. मग स्मार्टफोन घ्यायची एक ती गरज होती. त्यावेळेचा तो एक क्रेज होता की 11वी जायचंय, स्मार्टफोन हवा. त्यावेळेस फोन हा प्रकार माझ्याकडे नव्हता आणि घरामध्येही कोणाकडे नव्हता. मग स्मार्टफोन घ्यायचा म्हणून मी एका कन्स्ट्रक्शन साईटवर मिस्त्रीच्या हाताखाली एक हेल्पर म्हणून कामाला लागलो. माझ्याच घराशेजारी आमच्याच श्री शिवाजी विद्यालयाला गिफ्ट केलेलं एक वॉशरूम एका कंपनीने, त्या ठिकाणी मी एका मिस्त्रीच्या हाताखाली कामाला लागलो. 3रा-4था दिवस होता, कामावर सलग जात होतो. तर एक वॉशरूमची टाकी, त्याला लागलेला हार्ड मुरम किंवा हार्ड रॉक, त्या ठिकाणी मी ब्रेकर चालवत होतो. ब्रेकर चालवत असताना त्या ठिकाणी सुपरविजनसाठी कंपनीचे जे अधिकारी आहेत ते आले. त्यांनी मला वर बोलावलं आणि विचारलं की "काय करतोस रे?" मी सांगितलं की "या ठिकाणी मी असं-असं काम करतोय आणि ₹300 दिवसाला मला हे लोकं देतात." त्यांनी मला एक ऑफर दिली आणि सांगितलं की "आम्हीही असेच 7-8 दिवसामधून येतो. तुला जर आम्ही ₹300 दिले आणि या ठिकाणचं सुपरविजन जर तुझ्याकडे दिलं तर तू करशील का?" मी लागलीच हो बोललो. कारण कष्टाचं काम थोडंसं डोकं लावण्याच्या कामाकडे जायचं होतं. मग कामाकडे त्या जात असताना त्यांनी दिलेली ऑफर ॲक्सेप्ट करून त्या ठिकाणी मी त्या कन्स्ट्रक्शन पूर्ण कसं झालं ते पाहिलं आणि बरोबरच किती खर्चांमध्ये झालं तेही पाहिलं. म्हणजे ₹27,00,000 प्रपोज्ड, म्हणजे ₹27,00,000 हे वॉशरूम आहे आणि ही कंपनी तुम्हाला गिफ्ट करतीये, हे पाहिलं, हे दाखवलं गेलं होतं आणि तेच वॉशरूम मी ₹8,50,000 माझ्या हाताने बनवलं होतं. त्या क्षणी ठरवलं की आपल्यालाही बांधकाम व्यावसायिक व्हायचं, आपल्यालाही सिव्हिल इंजिनिअरिंग करायची आणि सिव्हिल इंजिनिअर होऊन बांधकाम व्यवसायासाठी आपली स्वतःची कंपनी मार्केटमध्ये काम करेल, हे मी ठरवलं होतं. त्यानंतर 10वीचे निकाल लागले. 10वीमध्ये 91% आले. मग पुढे तयारी सुरू झाली की 11वी-12वी करायची कुठे? वडिलांना मनातली गोष्ट बोलून दाखवली की मला सिव्हिल इंजिनिअरिंग वगैरे करायचंय, मला अशी-अशी कंपनी उभी करायची आहे. वडिलांना हे सांगत असताना वडील मला एकच बोलले की "हे बघ, पुण्यामध्ये जायचं असेल तर त्या ठिकाणी जाऊन राहणं आपल्या परीची गोष्ट नाही. तुला जर तिकडे राहायचं असेल तर आत्ता सध्या आपली आर्थिक परिस्थिती तशी नाही. त्यापेक्षा तू एक काम कर की तू चाकणमध्ये एका कॉलेजमध्ये, पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये तू डिप्लोमा कर आणि त्यानंतर तू इंजिनिअरिंगबद्दल विचार कर." परंतु जिद्द होती, चिकाटी होती. नाही ऐकलं घरच्यांचं आणि सेंट्रलाइज फॉर्म भरला. सेंट्रलाइज फॉर्म भरल्यानंतर माझा नंबर पुण्याच्या मॉडर्न कॉलेजमध्ये लागला. मॉडर्न कॉलेजमध्ये लागल्यानंतर ₹1,800 फीज आली. ती आटोक्याची होती. त्याचबरोबर राहण्याची सोय काय करायची? म्हणून घोले रोडला एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसतिगृह आहे. महानगरपालिकेच्या वसतिगृहामध्ये एक पॅरासाइट म्हणून राहिलो.
2 वर्षाचं सगळं काही खर्च जर लक्षात घेतला तर 6 ते 7 हजारांमध्ये माझं राहण्याचा आणि शिक्षणाचा खर्च झाला. परंतु त्याचबरोबर पुण्याचे कॉलेजेस होते, कोचिंग क्लासेसमध्येच शिकायचं आणि कॉलेजमध्ये येऊन मस्ती करायची हे कल्चर होतं. मग त्या कल्चरमध्ये माझ्यासारख्या विद्यार्थ्याकडं 2 लाख रुपये कोचिंग फीस देण्यासाठी नव्हती. त्या ठिकाणी थोडंसं एक डील केली म्हणता येईल. मी कोचिंग क्लासेसच्या सरांकडे गेलो आणि त्यांना म्हटलं, की "तुम्ही तुमच्या क्लासेसचं मार्केटिंग वगैरे करता का?" तर मार्केटिंग वगैरे करता का विचारल्यानंतर त्याने विचारले, "ऑब्व्हियसली आम्ही मार्केटिंग करतो." म्हटलं, "काय खर्च होतो सर मार्केटिंगचा?" त्यांनी मग मला समजावून सांगितलं, "आम्ही प्रिंटिंग करतो, हे करतो, ते करतो." सर म्हणलं, "तुम्ही प्रिंटिंग जो काही केलेला मीडिया आहे, मी जर तो सगळ्या कॉलेजेसच्या गेटवर थांबून स्वतः वाटला, सगळ्यांना डिस्ट्रिब्यूट केला, तर मला तुम्ही क्लासेस फ्री कराल का?" सरांनी थोडा वेळ विचार केला आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं, "येस, मी हे करू शकतो." शनिवारी, रविवारी क्लासेसमधून प्रिंट केलेले पॅम्पलेट घ्यायचे. कधी मॉडर्न कॉलेजला, कधी एफ-सी कॉलेजला, कधी एस-पी कॉलेजला, कधी ए-आय-एस-एम-एसला भरपूर कॉलेजेसच्या गेटवर जाऊन मी त्या ठिकाणी पॅम्पलेट वाटायचो. पॅम्पलेट वाटता सरांनी कॉलेजेस तर माझे फ्री क्लासेस तर माझे फ्री केले होते. मग त्या क्लासेसमध्ये मी शिकायला चालू केलं. 12वी मध्ये चांगले पर्सेंटेज आले आणि पुन्हा सी-ई-टीमधून माझा नंबर डी-वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला लागला. तर डी-वाय पाटील कॉलेजमध्ये मला असं वाटलं होतं की 10,000 फी येईल. कारण पुन्हा कॅपने नंबर लागला होता. परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर समजलं की 81,700 तुला फीज आहे. मग त्या ठिकाणी पायाखालची माती सरकली होती. एका मित्राकडून ₹5,000 देऊन ॲडमिशन फ्रीज केलं होतं. ते ॲडमिशन फ्रीज केल्यानंतर आता पुढचे उरलेले 75,000 76,000 कसे भरायचे याचा विचार करत घरी आलो आणि त्यानंतर स्वतःचा व्यवसाय चालू करावा लागेल हे समजलं. चाकण आमच्या गावापासून एक 12 किलोमीटरवर असणाऱ्या एक छोट्याशा शहरामध्ये गेलो. त्या ठिकाणी ऑफिस चालू केलं. कॉलेजमधून बाहेर पडलो. पहिला बिझनेस म्हणून सगळ्या नातेवाईकांना त्या बिझनेसच्या ओपनिंगसाठी बोलावलं. परंतु माझ्याच अगदी जवळचा एक नातेवाईक स्वतः वर पूजेचा महाप्रसाद घेतल्यानंतर खाली येऊन माझ्या जवळच्याच एका नातेवाईकाजवळ बोलला, की येणाऱ्या पुढच्या 1 वर्षामध्ये यांचा घरचा सातबारा माझ्याकडे गहाण ठेवण्यासाठी असेल. ते एक 2 दिवसानंतर समजलं आणि त्यानंतर काम अजून जिद्दीने करावं लागेल आणि आपल्याला व्यवसायामध्ये पुढे जावं लागेल हे ठरवलं. बरं ऑफिस चालू करायचं होतं परंतु बिझनेस असा हवा होता, की ज्यामध्ये भांडवल कमी लागेल. मग भांडवल कमी कोणत्या बिझनेसमध्ये लागेल तर विचार केला समोर आलं, की तुला कमिशन एजंट व्हावं लागेल. मग कमिशन एजंट कुठला होता येईल? मग सुरुवातीला 18 वर्ष पूर्ण झाले होते 12वी नंतर. विचार केला, की चला एल-आय-सी एजन्सी घेऊ. पुण्याच्या शिवाजीनगरमध्ये एल-आय-सी ऑफिसला गेलो. 10 डी-ओ बसलेले होते. पहिल्या डी-ओकडे गेलो, त्याने हाकललं. दुसऱ्याकडे गेलो, त्याने हाकललं. तिसऱ्याकडे त्याने हाकललं. हाकलण्याचं कारण एवढंच होतं, की एका मोठ्या रेप्युटेड कंपनीमध्ये तू येतोयस, तुला अनुभव काय? 18 वर्षांचा तू आहेस, कुठल्यातरी एका प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम कर, प्रायव्हेट एजन्सीमध्ये काम कर आणि नंतर एल-आय-सीची एजन्सी घेण्यासाठी तू ये. असं सांगता 9 लोकांनी हाकललं होतं. 10व्या माणसाकडे जावं की नाही हा विचार मनात होता. तरीही थोडंसं धाडस करून त्या माणसाकडे गेलो. त्या माणसाने असं स्टूल पुढे ढकलून सांगितलं, की "बस बाळा, आधार कार्ड, पॅन कार्ड आहे का?" मी बोललो, "आहे." "फोटो आणलाय का?" "आहे." त्याने फॉर्म भरला आणि त्याला मला परीक्षेसाठी बसण्यासाठी अलाउ केलं. परीक्षा दिली, एल-आय-सी एजंट झालो. त्या माणसाने मला सेल्स शिकवलं. माझ्यासाठी शनिवारी हाल्फ डे आणि रविवारी फुल डे काम करणारा तो डी-ओ त्याने मला पुण्यामध्ये शिवाजीनगरमध्ये तुमच्या शनिवार वाड्यावर असेल, एफ-सी रोडला असेल, स्वतः डबा आणून शिकवलं, की एल-आय-सी पॉलिसी कशी विकायची. एल-आय-सी पॉलिसी विकणे म्हणजे स्वप्न विकणे, सेल्स करणे हे त्याने मला शिकवलं, की समोरच्याकडून पैसे आणणे, चेक आणणे आणि त्या बदल्यात त्याला एक पॉलिसीचा कागद देऊन येणे, हा सेल्स त्याने शिकवला. ते करता चाकणमध्ये जे ऑफिस चालू केलं होतं त्यामध्ये भरपूर साऱ्या पॉलिसीज विकायला चालू केल्या. ज्या बाजारपेठेमध्ये ते ऑफिस होतं त्याच ठिकाणी एक कपड्याचं छोटंसं दुकान लावलं. 3 लाखाच्या भांडवलाने सुरू केलेलं कपड्याच्या दुकानामधून 10 लाख रुपये आले. त्याच कपड्याच्या दुकानाच्या आसपासच्या बाजारपेठेमध्ये चष्म्याची दुकानं होती. त्या चष्म्याच्या दुकानांमध्ये चष्मा बनवण्याचं काम शिकलो आणि स्वतःचं चष्म्याचं दुकान चालू केलं. पहिलं चष्म्याचं दुकान महात्मा फुले चौक चाकण येथे सिटी ऑप्टिक्स नावाने चालू केलं. सिटी ऑप्टिक्स नावाने चालू केलेल्या दुकानाला चाकण मधल्या सर्व कस्टमरचा भरपूर प्रतिसाद आला. लागलीच दुसरी शाखा भोसरीमध्ये चालू केली, तिसरी शाखा सांगवीमध्ये चालू केली, चौथी शाखा पुन्हा चाकणच्या माणिक चौकात चालू केली, 5वी शाखा चिंचवडमध्ये चालू केली. करता सिटी ऑप्टिक्स हा व्यवसाय खूप मोठा बनत गेला आणि सिटी ऑप्टिक्स मधून येणाऱ्या पैशातून इंजिनिअरिंग कंप्लीट व्हायच्या आधीच 57 बंगलोजचं काम कंप्लीट केलं. त्या पैशांमधूनच हा मयूर बिल्डकॉन व्यवसाय उभा राहिला. त्यामध्ये हळूहळू कन्स्ट्रक्शन मधून पीईबी शेडच्या कन्स्ट्रक्शन मध्ये वळालो.
इंडस्ट्रीयल शेड्स बनवण्याचं काम केलं आणि इंडस्ट्रीयल शेड बनवता बनवता त्यामधून तयार झालेल्या वेल्थमधून जमीन खरेदी विक्रीच्या व्यवसायामध्ये आलो. जमीन खरेदी करून प्लॉटिंग करून हजारो लोकांची आत्तापर्यंत त्या लोकांना घर देण्याचं, त्या घरासाठी एक अफोर्डेबल प्राइसेसमध्ये मी प्लॉट देण्याचं काम केलं. असं करत करत आता माझा करोडोंचा व्यवसाय आहे. 7 ते 8 कंपनीज मी होल्ड करतो आणि या ठिकाणी जोस्टॉकने मला बोलवल्याबद्दल थँक्यू. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.